तर हाय गाईज, परत भेटलेलो आहे आपण एकदम छान सुंदर सोप्या रेसिपीसोबत. आणि त्या रेसिपीचं नाव आहे मठाची डाळ. तर तुम्ही बघू शकता एका कटोरीमध्ये आपण मठाची डाळ घेऊन घेतलेली आहे आणि तिला धुवून घेतलेली आहे. तर आपण अर्धा घंट्याला भिजू घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला अर्धा घंटा झालेला आहे आणि ती पण निघून गेलेली आहे. आणि त्याचं साहित्य कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या, लसूण सर्व कापून घेतलेलं आहे आणि कोल्हे मसाले पण आपण घेऊन घेतलेले होते. तर इथं बघू शकता तेल झालेलं आहे आपलं गरम आणि तिथं टाकलेलं आहे आपण हिरव्या मिरच्या, कांदा आणि यांना चांगलं आपण हलवून घ्यायचं चम्मचनी. त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला लास्टला याच्यात टमाटर टाकल्यानंतर इथं कोल्हे मसाले, लाल मिरची, धना पावडर, मीठ मी घेतलेलं आहे आणि मीठ चवीनुसारच घ्यायचं, जास्त नाही. आणि याला झाकून ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 2 मिनटं झालेले आहे. 2 मिनटाच्या नंतर आपण याला उघडलेलं आहे आणि याला उकड पण आलेला आहे आणि याला हलवून घेतलेलं आहे. तर छान तेल सुटलेलं आहे वरतून आणि एकदम छान सुंदर प्रकाराने हा मसाला छान प्रकाराने शिजून गेलेला आहे. आता आपल्याला टाकायची आपली धुतलेली मठाची डाळ, जी भिजू घातलेली होती, तिला पण टाकून दिलेली आपण. आता आपण हिला चम्मचने त्या मसाल्यामध्ये करून घेऊ मिक्स. एकदम टेस्टी लागणार आहे गाईज. एक वेळेस ट्राय करा. ही साध्या सिंपल पद्धतीची, जास्त तर लोक खात नाही, पण एक वेळेस ही माझी बघून प्लीज ट्राय करून बघा. एकदम टेस्टी रेसिपी आहे ही. तर इथं बघू शकता हिला आपण हलवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर हिला आपण झाकून ठेवलेलं आहे आणि 2 मिनटानंतर आपण झाकण उघडलेलं आहे आणि उकड पण आलेला आहे याला छान आणि एकदम टेस्टी ही दिसती आहे. तर काय झालेली आहे आपली मठाची डाळ बनवून तयार. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, एक कमेंट नक्कीच करा आणि पुरा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. बाय, आतासाठी करते बाय. पुन्हा भेटू अजून नवीन रेसिपी.